जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एक वार हार्दिक स्वागत आहे। प्रियजन हो, आज आपण एका नवीन आठवड्यामध्ये पदार्पण करणार आहोत, नवीन अध्ययन आपण करणार आहोत आणि म्हणून माझी आशा आहे की आपण सर्वजण ह्या अध्ययनामध्ये सहभागी होऊया आणि आजचं जे वचन देवाने आपल्यासाठी तयार केलेलं आहे त्याचा आस्वाद घेऊया। बंधू आणि भगिनींनो, ह्या तिमाहीचं जे शीर्षक आहे ते देवाचा उद्देश आणि माझा उद्देश असा आहे। म्हणून माझी विनंती आहे की आपण ह्या अभ्यासक्रमाकडे लक्ष देऊया, जेणेकरून देवाचा जो उद्देश आहे तो आपला उद्देश कसा होईल हे आपण पाहू शकतो। ह्या आठवड्याचं शीर्षक आहे आमच्यासाठी देवाचा उद्देश भाग 2। मागील आठवडी आपण पाहिलं बंधू आणि भगिनींनो की आमच्यासाठी देवाचा उद्देश भाग 1 मध्ये देवाने सातत्यानं त्याची इच्छा जी आहे ती दर्शवलेली आहे की त्याला आपल्या संगती सदोदित राहायची जी इच्छा आहे आणि तो आपल्या संगती कसा राहिला आणि तो आपल्या संगती सदोदित कसं राहणार आहे याच्याविषयी देखील आपण शिकलेलो आहोत। म्हणून ह्या आठवड्यामध्ये त्याचा दुसरा भाग आपण शिकत आहोत आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण प्रार्थनापूर्वक ह्या वचनाकडे आपण वळावं। आपण प्रार्थना करूया। स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो, तू काळजीवाहू देव आहेस, दयाळू कनवाळू कृपाळू देव आहेस। प्रार्थना विनंती करत आहोत परमेश्वरा की हे अध्ययन करत असताना तुझं वचन आम्ही उघडत असताना तू आमचं अंतःकरण उघड, पवित्र आत्म्याचा वर्षाव तो आमच्यावरती कर, जेणेकरून परमेश्वरा ज्या गहन आणि गूढ गोष्टी आम्ही शिकत आहोत तुझा उद्देश जाणून घेण्याची आमची जी तळमळ आहे ती तळमळ परमेश्वरात फक्त तूच पूर्ण करू शकतोस। आम्ही लीन नम्र अंतःकरणाने तुझ्याकडे येत आहोत, आम्हाला तू मदत कर। इथून पुढची वेळ आमचं अध्ययन तुझ्या हाती सोपून देऊन नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक, आमेन। बंधू आणि भगिनींनो, ह्या आठवड्याचं जे सुवर्ण वचन आहे ते मत्ती याचा 28वा अध्याय आणि 19वा वचनामधून घेतलेलं आहे। आपण देवाच्या वचनाकडे वळूया। मत्ती याचा 28वा अध्याय आणि 19वा वचन, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या। आणि बंधू आणि भगिनींनो, हा आठवडाभर जो आपण अभ्यासक्रम करणार आहोत, जो अभ्यासक्रम आपल्यासाठी फार गरजेचा आहे तो म्हणजे देवाचा जो उद्देश आहे आपल्यासाठी, त्यामध्ये दुसरा भाग जो आहे तो दुसरा भाग देवाची काय योजना आहे, त्याच्यामध्ये देव आपल्याला कशी मदत करत आहे याच्याविषयीचा असेल। म्हणून हा जो मुद्दा आहे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, उद्देश। आणि ज्यावेळेस आपण उद्देश किंवा लक्ष्य याचा विचार करत असतो त्या पाठीमागं कोणता व्यक्ती आहे, त्या पाठीमागं देवाची भूमिका काय आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे। कारण की जेवढं आपण देवाविषयी शिकू तेवढा आपल्याला त्याचा उद्देश देखील कळण्यासाठी मदत होईल। म्हणून आपण त्रैक्य देव याच्याविषयी आपण जर पाहिलं तर त्या त्रैक्य देवाविषयी आपण शिकूया की उद्देशाचं मूळ काय, देवाचं जे लक्ष्य आहे त्याचं मूळ काय आहे याच्याकडे आपण थोडं लक्ष केंद्रित करूया। योहान याचा 14वा अध्याय आणि 6वं वचन, योहान याचा 14वा अध्याय आणि 6वं वचन। योहान ह्या ठिकाणी काय म्हणत आहे, देवाचे वचन आहे, येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत। येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही। म्हणजे ह्या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो आपल्याला स्पष्टरित्या हे कळत आहे, देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा ह्यांची जबाबदारी वेगवेगळी जरी असली तरी देखील त्यांचा उद्देश एक आहे। ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की जर कोणाला देव जो पिता याच्याकडे जायचं असेल, देव जो पिता ह्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या मार्गामध्ये मी आहे, कारण की मार्ग सत्य जीवन मीच आहे असं येशू ख्रिस्त म्हणत आहे। म्हणजे ह्या ठिकाणी त्रैक्य देव जे आहेत, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, यांचा उद्देश हा आहे की मनुष्याचं तारण व्हावं। आणि पापामुळे हे तारणाची योजना जी आलेली आहे ह्या योजनेमध्ये हे तिघेही सहभागी आहेत। एवढंच नाही तर मला तुम्हाला सांगू द्या बंधू आणि भगिनींनो की ह्या तारणाच्या अगोदरचा जो
मार्ग होता किंवा तारणाच्या अगोदर जी देवाची योजना होती ती निर्मितीची योजना देखील, त्यामध्ये देखील हे त्रैक्य म्हणजे हे तिघेजण एकत्र होते. ज्यावेळेस ही सृष्टी निर्माण झाली त्यामध्ये देखील देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा हे त्या ठिकाणी देखील होते. एवढंच नाहीये, तर ज्यावेळेस आपण पापाच्या नंतरची जी योजना आहे, तारणाची योजना, त्याच्यामध्ये देखील देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की हे तिघे एकत्रित आहेत. जर आपण योहानाचा 14वा अध्याय त्याच अध्यायामध्ये जर 26वे वचन वाचलं तर याच्यामध्ये आपल्याला जास्त स्पष्टीकरण मिळेल की त्रैक्य देव जे आहे ते उद्देशाचं मूळ जे आहे ते त्यांच्यामध्ये आहे. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा. आता पवित्र आत्म्याविषयी आपण वाचत आहोत किंवा अध्ययन करत आहोत. येशू ख्रिस्त अगोदरच्या वचनामध्ये 6व्या वचनामध्ये आपल्याला पिता आणि पुत्र यांच्यामधलं नातं दाखवत आहे. आता पवित्र आत्मा देखील ह्या ठिकाणी काय कार्य करत आहे ते आपण पाहूया. योहानाचा 14वा अध्याय 26वे वचन, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. बंधू आणि भगिनींनो, ही पार्श्वभूमी अशी आहे की येशू ख्रिस्त लवकरच त्याच्या शिष्यांना सोडून ह्या पृथ्वीला सोडून स्वर्गरोहण होणार होता आणि म्हणून येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना धीर देण्यासाठी म्हणत आहे की मी जरी स्वर्गरोहण झालो तरी देखील तुम्ही अनाथ नसणार आहेत, कारण की तुमच्यासाठी मी एक कैवारी पाठवणार आहे, तुमच्यासाठी मी एक पवित्र आत्मा पाठवणार आहे आणि त्याच्यासाठी मी विनंती देव जो पिता याच्याकडं केलेली आहे. म्हणजे देव जो पिता त्याची जबाबदारी जरी वेगळी असली तरी त्याचं लक्ष आणि उद्देश त्याचा एकच आहे आणि ते म्हणजे तारण. आणि तारणामध्ये मूळ मुद्दा काय की देवाला आणि मनुष्याला एकत्र सदोदित कसं राहता येईल. देव जो पुत्र याची जबाबदारी जरी वेगळी असली पित्यापेक्षा तरी देखील त्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की पुत्राची पण इच्छा आहे की मनुष्य जो आहे जो त्याच्यापासून वेगळा झालेला आहे पापामुळे, ते पाप ज्यावेळेस काढून घेतलं जाईल त्यावेळेस तो मनुष्य आणि तो देव जो पुत्र जो आहे तो एकत्र कसे राहतील. एवढंच नाही तर पवित्र आत्मा देखील कार्यरत आहे आणि ह्या ठिकाणी पवित्र आत्मा त्याचं कार्य काय की ज्या गोष्टी येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना शिकवलेल्या आहेत किंवा देवाच्या वचनामध्ये ज्या गोष्टी पवित्र लोकांच्या प्रेरित होण्याद्वारे लिहिल्या गेलेल्या आहेत, जो व्यक्ती ते प्रेरित झालेलं वचन वाचेल तर त्या व्यक्तीला देवाचा पवित्र आत्मा मदत करेल. तर पवित्र आत्मा देखील ह्या ठिकाणी कार्यरत आहे आणि उद्देशाचं मूळ हे आहे की देव म्हणत आहे की देव आणि मनुष्य जो आहे तो एक झाले पाहिजेत. जर आपण ह्याच्यामध्ये पुढं अभ्यास करायचं ठरवलं तर आपल्याला हे कळेल की हे उद्देश जो आहे देवाचा तो उद्देश फक्त एका व्यक्तीला वाचवण्याचा नाही आहे किंवा 12 शिष्यांनाच वाचवण्याचा नाही आहे. देवाची इच्छा आहे की जर पूर्ण मानव जातीसाठी देवाने तारणाचा मार्ग योजला आहे तर सर्वांना शिष्य बनवणं फार गरजेचं आहे. म्हणजे सर्वांनी येशू ख्रिस्ताचं अनुकरण करणं हे फार गरजेचं आहे आणि सर्वांना शिष्य बनवणं किंवा ज्या लोकांना सार्वकालिक जीवनाची ओढ आहे त्या लोकांना शिष्य बनवणं. आता सार्वकालिक जीवनाची गरज सर्वांना आहे, पण देवाच्या वचनामध्ये जर पाहिलं तर आपण असं पाहू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी की सर्वांनाच सार्वकालिक जीवनाची ओढ नाही आहे. योजना देवाने सर्वांसाठी आखलेली आहे. देवाची इच्छा आहे की सर्वांनी शिष्य बनावं आणि तेच त्याचं उद्देश आहे. त्याच्याविषयी आपण ह्यावेळेस शिकत आहोत की उद्देशाचं लक्ष जे आहे ते काय आहे की शिष्य बनवणे. याच्यासाठी आपण मागील गोष्टीमध्ये मागील सत्रामध्ये शिकलो की देवाची इच्छा आहे की देव सदोदित आपल्या संती आहे, तो आपल्याला आज्ञा देतो की जाऊन शिष्य बनवा. त्याच्याविषयी आपण परत एकदा मत्तई याच्या 28व्या अध्यायाकडे जाणार आहोत. बंधू आणि भगिनींनो, मत्तई याचा 28वा अध्याय आणि विशेष करून 16 पासून पुढे जर आपण अभ्यास केला तर त्या ठिकाणी देव आपल्याला काय सांगत आहे. इकडे 11 शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले. म्हणजे येशू ख्रिस्ताचे शिष्य जे आहेत येशू ख्रिस्ताच्या सांगण्याप्रमाणे ते गालिलातील ज्या डोंगरावर येशू ख्रिस्ताने सांगितलं त्या डोंगरावरती ते उपस्थित झालेले आहेत.
एवढंच नाही, मत्ते याचा 28 अध्याय आणि 17 वचन, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्यांना काय सांगत आहे, आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले, तरी कित्येकांना संशय वाटला. त्या ठिकाणी लोक जमले, त्या ठिकाणी शिष्य जमले, पण त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी संशय घेण्यात आलेला आहे. मत्ते याचा 28 अध्याय आणि 18 वचन, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. आता ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त स्पष्टपणे सांगत आहे की मी जर तुम्हाला ह्या डोंगरावरती बोलवलेलं आहे, मी जर तुम्हाला काय जर आज्ञा देत आहे, मी जर तुम्हाला काही हुकूम सांगत आहे, तर त्याचं कारण हे आहे की स्वर्ग असू दे अथवा पृथ्वी असू दे, दोन्ही ठिकाणी मला अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आपण देवाच्या उद्देशाविषयी विचार करतो, त्याचं ध्येय आणि त्याचं लक्ष जे आहे त्याच्याविषयी विचार करतो, तर देव किती शक्तिशाली आहे आणि त्याचा काय अधिकार आहे, स्वर्ग असू दे पृथ्वी असू दे, त्याचा काय अधिकार आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून मागील सत्रामध्ये मी तुमच्याशी बोललो देखील की जेवढं आपण उद्देशाविषयी शिकतो तेवढं आपल्याला देवाविषयी स्वतः शिकायचं आहे. तो देव किती शक्तिशाली आहे, काय अधिकार त्याच्याकडे आहे, त्याच्यावरून आपल्याला कळेल की जो उद्देश देवाचा आहे, त्याला इंग्रजी भाषेमध्ये मिशन असा शब्द वापरलेला आहे, त्याचं लक्ष जे आहे ते लक्ष किती अधिकारमय आहे किंवा त्याच्यामध्ये किती ताकद आहे हे आपल्याला कळेल. त्या उद्देशाच्या पाठीमागं देव आहे हे जाणून घेणं फार फार गरजेचं आहे. तर ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या शिष्यांना काय म्हणत आहे, त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा, जो मुद्दा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आज देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी ते शिष्य त्या डोंगरावरती जमलेले आहेत असं देवाचं वचन म्हणतं, पण आज आपण येशू ख्रिस्ताच्या इच्छानुसार जमलेलो आहोत का? येशू ख्रिस्त जसा त्या शिष्यांसंती बोलला तसं आज आपल्यासंती बोलू इच्छितो. आपल्याला त्याची वाणी ऐकायची आहे का? इच्छा आहे का? मत्ते याचा 28 अध्याय आणि 19 वचन, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. हा उद्देश आहे, हा देवाचा उद्देश आहे की सर्व राष्ट्रातील लोकांना आपण काय केलं पाहिजे, शिष्य केलं पाहिजे, देवाचे अनुयायी ते झाले पाहिजे, जेणेकरून आपल्याला जशी तारणाची ओळख पटलेली आहे किंवा आपल्याला जशी तारणाची ओढ आहे तशी त्यांनाही तारणाची ओढ लागेल आणि तेही त्या तारणाच्या मार्गावरती चालतील. येशू ख्रिस्ताचे अनुयायी होणे, येशू ख्रिस्ताचे शिष्य होणे म्हणजे त्याच्या तारणामध्ये सदोदित राहणे आणि त्या तारणाच्या मार्गावरती चालणे. सार्वकालिक जीवनाचा मार्ग जो येशू ख्रिस्त आहे त्या मार्गावरती चालत राहणे म्हणजे येशू ख्रिस्ताचे शिष्य होणे. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये येशू ख्रिस्त त्यांना एक आज्ञा देत आहे. 19 वचन परत एकदा वाचूया. देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, मत्ते याचा 28 अध्याय आणि 19 वचन, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जर त्यांना शिष्य व्हायचं असेल तर त्यांचा बाप्तिस्मा झाला पाहिजे बंधू आणि भगिनींनो. म्हणून देवाची इच्छा आहे की त्या लोकांना बाप्तिस्मा त्यांचा झाला पाहिजे, त्यांना शिष्य होता आलं पाहिजे, जेणेकरून देवाचा जो उद्देश आहे तो उद्देश पूर्ण होईल. आणि आता हा उद्देश जो आहे, हा उद्देश देव कसं पूर्ण करतो याच्याविषयी आपण पुढच्या भागामध्ये शिकणार आहोत. आता सर्व लोकांना शिष्य बनवायचं आहे, लोकांना बाप्तिस्मा द्यायचं आहे. आता ह्या जगामध्ये किती राष्ट्र आहेत, किती राज्य आहेत, किती लोक आहेत, तर त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोक पाहिजेत, जनसमुदाय पाहिजे. तर त्याच्यासाठी देवाची योजना काय आहे आणि कोणत्या दृष्टिकोनातून देव त्याचा जो उद्देश आहे तो पूर्ण करत आहे ते पाहूया. बंधू आणि भगिनींनो, आपण पुढचं अध्ययन करण्यासाठी विशेष करून आपण जर प्रगटीकरणाचं पुस्तक पाहिलं, विशेष करून 14वा अध्याय पाहिला, तर त्या ठिकाणी देवाचा एक माध्यम आहे किंवा देवाने एक योजना आखलेली आहे, देवाने एक सुवार्ता त्या ठिकाणी सांगितलेली आहे, देवाने त्या ठिकाणी एक अभिवचन पण दिलेलं आहे.
आणि ती सुवार्ता, ती चांगली बातमी जी आहे, त्या चांगल्या बातमीद्वारे लोकांना देवाविषयी कळेल आणि त्या देवाचं अनुकरण का केलं पाहिजे याच्याविषयी देखील कळेल. म्हणून ह्या सत्रामध्ये किंवा ह्या अध्ययनामध्ये पुढील भागामध्ये आपण हे शिकणार आहोत की जी सुवार्ता आहे ती शाश्वत आहे, कायम स्वरूपाची ती सुवार्ता आहे. ती सुवार्ता जर एखाद्या व्यक्तीनं त्याचा स्वीकार केला, एखाद्या मनुष्याने, स्त्री पुरुष कोणी असू दे, त्यांनी जर त्या सुवार्तेचा स्वीकार केला तर त्यांना सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जर देवाचा उद्देश आहे तर त्या उद्देशाचा संदेश देखील आहे. आणि तो संदेश काय आहे ते आपण प्रगटीकरणाचा 14वा अध्याय आणि 6वं वचन हे वाचल्यानंतर आपल्याला कळेल. प्रगटीकरणाचा 14वा अध्याय आणि 6वं वचन. नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यांना म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक यांना सांगण्यास सार्वकालिक सुवार्ता होती. सुवार्ता कोणाला ऐकू वाटत नाही? सर्वांना इच्छा असते की त्यांना चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाव्यात. आणि देवाची सुवार्ता अशी आहे की ह्या जगामध्ये कोणताही व्यक्ती असू दे, तो किती पापामध्ये असू दे, किती त्रास संकटामध्ये असू दे, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये असू दे, कुठल्याही ठिकाणी असू दे, देवाची सुवार्ता सर्वांसाठी आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ही सुवार्ता जी आहे ही सुवार्ता सर्वांसाठी आहे. पण ती सुवार्ता काय आहे? प्रगटीकरणाचा 14वा अध्याय आणि 7वं वचन. बंधू आणि भगिनींनो, माझ्या संती देवाच्या वचनाकडे वळा. प्रगटीकरण याचा 14वा अध्याय 7वं वचन. तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्याय निवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले त्याला नमन करा. आता ह्या सुवार्तेमध्ये बंधू आणि भगिनींनो, देव कोण आहे आणि तो काय करतो याच्याविषयी लिहिलेलं आहे. एवढंच नाही तर देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या देवाची भीती बाळगली पाहिजे. आता जर आपण हा शब्द भीती हा जर देवाच्या वचनामध्ये पाहिला तर भीती बाळगणे म्हणजे त्याच्या आज्ञेत राहणे, आनंदाने त्याच्या आज्ञा पाळणे, आनंदाने त्याची मदत घेऊन पापावरती मात करणे म्हणजे देवाची भीती बाळगणे. खूप वेळेस आपण हा असा शब्द वाचला किंवा वापरला तर आपल्याला वाटतं भीती बाळगणे म्हणजे आदाम आणि हव्वा जसे एदन बागेमध्ये पापानंतर लपले तसं लपून राहणे. हे त्या देवाच्या वचनामध्ये हा त्याचा अर्थ नाही आहे. देवाचं वचन म्हणतं की देवाची भीती बाळगणे म्हणजे आपण देवाच्या आज्ञेत राहणे, देवाचे गौरव करणे म्हणजे त्याचं चारित्र्य जे आहे ते प्रगट करणे, लोकांना दाखवून देणे की देव जो आहे तो कसा आहे, चारित्र्य देवाचं कसं आहे ते लोकांसमोर प्रगट करणे म्हणजे देवाला गौरव देणे. का हे करायचं? देवाचं वचन म्हणतं की न्यायनिवाडा आलेला आहे. न्यायनिवाडा तुमचाही होणार आहे, माझाही होणार आहे. पण त्या न्यायनिवाड्यातून आपण पार पडायचं असेल, त्या न्यायनिवाड्यातून उत्तीर्ण व्हायचं असेल तर देवाचं वचन म्हणतं की आपल्याला तयारी केली पाहिजे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये ही सुवार्ता जी आहे ही सुवार्ता मुद्दाम दिलेली आहे. कारण की उद्देशासाठी जो संदेश आहे, देवाचा उद्देश जर पूर्ण करायचा तर त्याच्यासाठी जो संदेश आहे तो संदेश आपल्याला प्रगटीकरणाच्या 14व्या अध्यायामध्ये जी सुवार्ता आहे त्याच्याद्वारे पाहायला मिळते. आपण आणखी पुढं थोडं शिकूया की ही सुवार्ता जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर देवाने निवडलेला मार्ग कोणता? देव स्वतः स्वर्गातून उतरेल आणि सुवार्ता पूर्ण जगाला सांगेल असं आहे का? का देव स्वर्गदूत पाठवेल आणि पूर्ण जगाला सुवार्ता कळेल असं होईल? का देवाने तुमचा आणि माझा वापर केलेला आहे किंवा वापर करणार आहे? देवाने मनुष्याची निवड केलेली आहे का? की ह्या उद्देशामध्ये देवाचा उद्देश, माझा उद्देश, ह्या तिबायचं जे शीर्षक आहे त्याच्यामध्ये मानवाचा काय भाग आहे का? सार्वकालिक जीवनामध्ये किंवा तारणाच्या मार्गामध्ये, तारणाची जी योजना आहे त्याच्यामध्ये तुमचा आणि माझा काय सहभाग असू शकतो का? बंधू आणि भगिनींनो, जर आपण
पुढच्या भागामध्ये अभ्यास केला तर आपल्याला कळेल की देवाचे लोक जे आहेत ते उद्देशाचं माध्यम आहे. याचा अर्थ असा आहे बंधू आणि भगिनींनो, की जर देवाचा उद्देश पूर्ण करायचा असेल तर देव माध्यम काय वापरतो? सुवार्ता लोकांना द्यायची, पण ती सुवार्ता कोण देतील? देवाचे लोक देतील. पण आता महत्त्वाचा प्रश्न ह्या ठिकाणी हा आहे की देवाचे लोक कोण? तुम्ही आणि मी आहोत का? म्हणजे थोडक्यात देवानं एखादी गोष्ट जर आपल्याला सांगितली, देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, ते आपण करत आहोत का? न्याय निवाडा आपलाही होणार आहे, पूर्ण जगाचा होणार आहे. आपल्याला जर वाटतं की त्या न्याय निवाड्यातून आपण पार व्हावं किंवा त्यातून उत्तीर्ण व्हावं, त्याच्यामध्ये आपण यशस्वी असावं, तर बाकीच्या लोकांचं काय? स्वतःसाठी आपली तळमळ जर आहे तर इतरांसाठी काय? बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणते की देवाने उत्पत्तीचं पुस्तक जर आपण वाचलं 12वा अध्याय, तर त्या ठिकाणी देवाने एका माणसाला, एका व्यक्तीला निवडलेलं आहे. उत्पत्ती 12:1. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. कशासाठी? याच्यासाठी की मी तुला निवडलेला आहे, तू माझा सेवक आहेस आणि माझी इच्छा आहे की तुझे तारण व्हावं आणि तुझ्याद्वारे, म्हणजे तू एक माध्यम हे मी निवडलेलं आहे, जेणेकरून इतरांचं देखील तारण होईल. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आणि मी एक माध्यम पाहिजे. आणि ते माध्यम कसं पाहिजे? पूर्णपणे देवाला समर्पित असं माध्यम पाहिजे. मग काय होईल? आपलेही तारण होईल आणि इतरांचं देखील तारण होईल. पण खूप वेळेस आपल्याला वाटतं की बाकीच्यांना येऊन आपल्याला संदेश द्यावा आणि आपण आहे तिथेच. पण देवाचं वचन म्हणतं की देवाने अब्रामाला निवडलं. देव तुम्हालाही निवडू इच्छितो, देव मलाही निवडू इच्छितो, पण आपली इच्छा आहे का? म्हणून बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की हा उद्देश जो आहे तो पूर्ण करण्यासाठी देवाने मनुष्याचा वापर केलेला आहे. पण आता हा उद्देश जो आहे हा पूर्ण करायचा, तर क्षेत्र काय आहे? तर त्याचा भाग असा आहे, पुढील भागामध्ये आपण असं पाहू शकतो की हे जग जे आहे, ही पृथ्वी जे आहे, हे उद्देशाचं क्षेत्र आहे. देवाचं लक्ष जे आहे ते कशावरती आहे? हे पूर्ण जगावरती आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं ह्या ठिकाणी प्रेषितांचे कृत्य याचा 1 अध्याय आणि 8 वचन. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय आणि 8 वचन. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुद्यात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. म्हणजे देवाची इच्छा आहे की आपण साक्षी व्हायचं. पवित्र आत्म्याद्वारे आपल्या शेजाऱ्यांमध्ये आपण देव सांगायचा, त्याच्यानंतर यरुशलेम, सर्व यहुद्यात, शमरोनात आणि शेवटी म्हणजे पृथ्वीच्या शेवटापर्यंत ही सुवार्ता गेली पाहिजे. हा देवाचा उद्देश आहे. तुमचा आणि माझा उद्देश काय आहे? कळकळीची नागराची विनंती, देवाचा उद्देश आपला ज्यावेळेस उद्देश होईल त्यावेळेस देव आणि आपण एकत्र होऊ. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो, आजची संधी तू आम्हाला देव केलीस. प्रार्थना विनंती करत आहोत परमेश्वरा की तुझा जो उद्देश आहे तो आमचा उद्देश व्हावा, जेणेकरून आमच्याद्वारे बाकीचे लोक देखील बचावले जातील आणि आम्हा सर्वांना तारण मिळेल आणि सदोदित आम्ही तुझ्या संती राहू. नम्र प्रार्थना जिवंत तारणारे येशू ख्रिस्ताच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.